सात आंधळ्यांची कथा आपणा सर्वांना माहिती आहे। या कथेवर, या कल्पनेवर आधारित डॉक्टर अश्विनी धोंगडे यांची ही कविता आपणाला आवडेल अशी मला आशा आहे। कवितेचं नाव आहे सात आंधळे आणि एक बाई। सात आंधळे एक बाई, प्रत्येकाला तिची नवलाई। बाई म्हणजे बडबड, नटणं, मुरडणं, गोड गोड बोलणं, नवऱ्याचं मन रिझवणं, उथळ पाण्याचं खळखळणं, चंचल चपलेचं चमकणं, आकाशाचं देणं, भाग्यवानांनी झेलणं। बाई म्हणजे संस्कृती, सोज्वळपणाची केवळ मूर्ती। बाई जेव्हा बनते आई, देव पहावा तिच्या ठाई। बाई म्हणजे घराला घरपण, मनातल्या मांगल्याचं संरक्षण। बाई म्हणजे भांडी धुणी, बाई म्हणजे भांडी धुणी, कपडे लत्ते खाणीपिणी। बाई म्हणजे विणकाम भरतकाम, चकचकीत फरशा, लखलखीत घर, बारीक सारीक गोष्टींवर करडी नजर। बाई म्हणजे फक्त खवा, बाई म्हणजे फक्त खवा, आयुष्यभर चवीने खावा। दोन डोंगर दरी एक, विहरावे कुठेही मजेत। आपली सत्ता मालमत्ता, कुणीही उचलावी जाता जाता। बाई म्हणजे साड्या दागिने, सोने नाणे प्रसाधने, छान छान दिसणे, गालातल्या गालात हसणे, हेवे दावे, रुसवे फुगवे आणि निरर्थक भांडणे। बाई म्हणजे मुले, प्रसन्न फुललेली फुले। बाई म्हणजे गाणे, मोहाचे चांदणे, आयुष्यभर वेचत राहणे। बाई म्हणजे जीवनाचा अर्थ, तिच्या विना जीवन निरर्थ। बाई पुन्हा पुन्हा पाहावी, बाई पुन्हा पुन्हा पाहावी, नजरेनं मापून घ्यावी। मासिकाच्या पानातून दिसावी, जाहिरातीच्या कोनातून हसावी। आसपास सदैव वावरत असावी, पाहिजे तेव्हा आपल्याला मिळावी। सात आंधळ्यांनो, मी अशीही नाही आणि मी तशीही नाही। तुम्हाला मी जशी हवी तसं रूप दिलत काही बाही। कधी केलात व्यापार, कधी केलत शोषण, लाज धरून वेठीला कधी दिलं जिवंत मरण। कधी बसवले देव्हाऱ्यात, रूप सजवून देवीचे, दुःखाच्या करुण कहाण्या, गोडवे गायले त्यागाचे। तुमच्या सुखासाठी काय माझा जन्म आहे, तुमच्या सुखासाठीच काय माझा जन्म आहे। तुमची होऊन राहणं एवढाच माझा धर्म आहे। बाई म्हणजे शरीर, बाई म्हणजे शरीर, एवढंच ज्यांना कळतं त्यांच्यासाठी माझं शरीर कधीच राजी नसतं। माझ्या तनावर एक मन आहे, माझ्या तनावर एक मन आहे, मनाला धार आहे बुद्धीची। मलाही दोन पंख आहेत, ज्यांना भरारी आहे आकाशाची। माणूस म्हणून जन्म आले, माणूस म्हणून जगू द्या। सुखदुःखात एकमेकांच्या मैत्रीण म्हणून हात द्या। माणूस म्हणून जन्म आले, माणूस म्हणून जगू द्या। सुखदुःखात एकमेकांच्या मैत्रीण म्हणून हात द्या।